नाशिक जिल्हा रुग्णालयात NICU मध्ये 4 वर्षात दुसऱ्यांदा आग, 76 अर्भके बचावली. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये विजेच्या उपकरणांमध्ये झालेल्या बिघाडामुळे शॉर्ट सर्किट होऊन धुराचे लोट बाहेर पडू लागले. नवजात अर्भकांच्या अतिदक्षता कक्षात घडलेल्या या घटनेमुळे घबराट पसरली, परंतु रुग्णालयातील 15 परिचारिकांनी जीवाची बाजी लावून 69 बालकांना सुखरूपपणे वाचवले. आणि याच कक्षात 4 वर्षापूर्वी म्हणजेच 22 नोव्हेंबर 2021 रोजी अशाच प्रकारे आगीची घटना घडली होती आणि यावेळी उपचार सुरू असलेल्या सर्व अर्भकांना दुसऱ्या विभागात हलवावे लागले होते. मात्र त्यातून बोध न घेता कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करण्यात आल्यामुळे गुरुवारी घडलेल्या घटनेची जबाबदारी नेमकी कोणाची हा प्रश्न उपस्थित होतो आहे. तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. तेथे प्रसूती कक्षात नेहमीच गर्दी असते. प्रसूतीनंतर आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागलेल्या बालकांवर उपचार करण्यासाठी 50 क्षमतेचा नवजात बालकांसाठीचा अतिदक्षता कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यात दुपारी विद्युत उपकरणांमध्ये बिघाड झाल्यामुळे अचानक आगीच्या ठिणग्या उडाल्या. कक्षात अल्पावधीत धुराचे लोट पसरू लागल्यामुळे धावपळ उडाली आणि यावेळी उपस्थित माता आणि त्यांच्या नातेवाईकांची सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी गोंधळ उडाला. दुपारी 2च्या दरम्यान आपला जो SNCU वार्ड जो आहे त्याचा जो कॉरिडॉर आहे बाहेरच्या दरवाजाच्या तिथं थोडंसं इलेक्ट्रिक स्पार्किंग जाणवलं कर्मचाऱ्यांना. त्यांनी त्वरित जे आपलं फायर एक्सटिंग्विशर आहे त्याचा वापर करून ते आटोक्यात आणलं, नियंत्रणात आणलं. PWDचे आपले इलेक्ट्रिकल इंजिनियर जे आहेत त्यांना आपण त्वरित बोलवून घेतलं. त्यांना तिथे काम व्यवस्थित करता यावं यासाठी आपण SNCUचे जे पण बच्चू होते ते सर्वांना आपल्या ऑलरेडी रिझर्व प्लेस PICUमध्ये होता तिथे त्यांना शिफ्ट केलं. या दरम्यान जी पण स्पार्किंगची घटना होती ती फक्त SNCUच्या दरवाजात होती. आतमधले इन्क्युबेटर किंवा व्हेंटिलेटर आणि सर्व ट्रीटमेंट व्यवस्थित चालू होती, सुरळीत चालू होती. त्याच्यामुळे आतमध्ये काही नाही आणि थोड्याच वेळात ते वीज पुरवठा पण चालू करण्यात आलेला आहे. किती बालकं होते आणि तिथे साधारणतः 69 बालकं होते. ट्रीटमेंटमध्ये कारण इन्क्युबेटर व्हेंटिलेटर या सर्वांना बॅकअप असतं, त्याच्यामुळे ट्रीटमेंटमध्ये कुठेही काही खंड नव्हता. सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे आणि त्याच्यात सर्व पण जे रिझर्व प्लेस होते तिथं ते शिफ्ट करण्यात आले ट्रीटमेंट. मात्र रुग्णालयातील परिचारिकांनी प्रसंगावधान राखून सर्व बालकांना त्यांच्या नातेवाईकांसह सुरक्षित कक्षामध्ये हलवले. आणि दरम्यान यापूर्वी भंडारा आणि नगर येथे सरकारी रुग्णालयांमध्ये आग लागून नवजात बालकांचे झालेले मृत्यू तसेच असे प्रकार घडू नयेत यासाठी राज्य शासनाने सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात नियमावली तयार केल्यानंतरही जिल्हा शासकीय रुग्णालयांशी संबंधित यंत्रणांचे बेजबाबदारपणा उघड झाला आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.